यानंतर बातमी आहे प्रस्तावित असलेल्या मुंबईमधल्या बिहार भवनवरून सुरू झालेल्या राजकीय वादाची। मुंबईमध्ये 30 मजली बिहार भवन उभारण्याची घोषणा नितीश कुमार सरकारने केली। दरम्यान यानंतर मनसेने या निर्णयाविरोधात मोर्चा उघडलाय। नितीश कुमार सरकारने यासाठी तब्बल 314 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय। बिहारमध्ये सध्या भाजप आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूची सत्ता आहे आणि या सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली आणि त्यामध्ये मुंबईतील बिहार भवन प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यात आलाय। बघूया। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही। अशा पद्धतीचा प्रांतवाद केल्यामुळे आपल्या पक्षाची काय अवस्था झाली याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे। मुंबईत बिहार भवन बनवलं जात बातम्या आहेत त्या बघू आम्ही त्याच्यात। मुंबईमध्ये लवकरच 30 मजली बिहार भवन उभारण्यात येणार आहे। बिहारमधील भाजप आणि जेडीयू सरकारनं यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे। दरम्यान यानंतर मुंबईत चांगलंच राजकारण तापलं। बिहार सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे। जोपर्यंत मनसे आहे तोपर्यंत मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही असा इशारा मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिलाय। तर भाजपनं देखील यावर स्पष्टीकरण दिलं। वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी भवनं असतात, त्यात गैर वाटण्यासारखं काय आहे असा सवाल भाजपचे नेते नवनाथ बन यांनी केलाय। तर महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे, मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक गोष्टी आहेत। ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ती 314 कोटी 20 लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बांधणार आहे। माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत? तिकडेच करा ना। इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत, तुम्ही आमच्या पोकांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाहीत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही। प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भवन असतं। काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होते, मग काश्मीरच्या लोकांनी विरोध करायचा का? महाराष्ट्र भवन आम्ही करू देणार नाही। उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन होते, तिथं अयोध्येतल्या लोकांनी विरोध केला का? तिथं महाराष्ट्र भवन होऊ देऊ नका। राज्य आपलं, देश आपला एक आहे, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भवनं असतात। तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैर वाटायचं काय कारण आहे? बिहारमध्ये देखील आपलं भवन आहे, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे, त्यानंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा पद्धतीचे सदन असतात, भवन असतात। तिथल्या बाहेरून आलेल्या पाहुण्यांची सोय त्या ठिकाणी व्हावी हा त्यातला हेतू असतो। त्यामुळं विनाकारण मनसेनं अशा पद्धतीचा प्रांतवाद करू नये। माझी सन्माननीय राज ठाकरेंना विनंती आहे की अशा पद्धतीचा प्रांतवाद केल्यामुळं, भाषेचा वाद केल्यामुळंच आपल्या पक्षाची काय अवस्था झाली याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे। मुंबईत बिहार भवन बांधण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी 314 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे। मुंबईमधील मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात 0.68 एकरावर हे बिहार भवन उभारलं जाणार आहे। या बिहार भवनात 178 खोल्या राहणार आहेत। 72 व्यक्ती बसतील इतक्या क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल आहे। बिहारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी 240 बेडचं शयनगृह देखील असणार आहे। सेन्सरवर चालणाऱ्या स्मार्ट डबल आणि ट्रिपल पार्किंगची बिहार भवनात व्यवस्था असेल। 233 गाड्या पार्क करता येतील। इन हाऊस कॅफेटेरिया, वैद्यकीय कक्ष आणि अन्य सुविधाही असतील। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं कायमच उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे मुंबईतील जागेचा प्रश्न असो किंवा स्थानिकांच्या नोकरीचा मुद्दा, अशा एक ना अनेक मुद्द्यांवरनं ठाकरेंनी नेहमीच उत्तर भारतीयांना विरोध केलाय। मात्र मुंबईत पालिकेवर भाजपनं बहुमत मिळवल्यावर आता नितीश कुमारांनी मुंबईत बिहार भवन उभारण्याची घोषणा करून टाकली। त्यामुळं एकीकडे मनसेनं त्याला विरोध केलाय तर संजय राऊतांनी थेट बोलणं टाळलंय। मुंबईत बिहार भवन बनवलं जात बातम्या आहेत त्या बघू आम्ही त्याच्यात। बातम्या आहेत त्या बघू आम्ही त्याच्यात। बातम्या आहेत त्या बघू आम्ही त्याच्यात। मुंबई महापालिकेची निवडणूक मराठी आणि अमराठीच्या मुद्द्यावरनं तापली होती। ठाकरेंनी मराठी माणसाच्या मुद्द्यावर पालिका निवडणुका लढवल्यात तर दुसरीकडे महायुतीनं देखील मराठीसह त्यांचा अमराठी वोट बँक शाबूत ठेवला आणि त्याचाच फायदा त्यांना बीएमसी निवडणुकीत झाला। या निवडणुकीत मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष उभा राहिला होता। त्यातच आता बिहार भवनची घोषणा झाल्यानं विरोधक पुन्हा त्याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।